इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान सेतू अभ्यासक्रम दिनांक 26 जुलै ते 1 ऑगस्ट. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेतू पाठामध्ये आपण कृतीपत्रिका क्रमांक 20 याचा अभ्यास करणार आहोत. आजचा आपला घटक आहे नैसर्गिक साधनसंपत्ती. या प्रकरणाअंतर्गत आपण नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, नैसर्गिक संसाधनांचे वर्गीकरण कोणत्या पद्धतीने केले जाते आणि त्या संसाधनाचे उपयोग आणि महत्त्व जाणून घेणार आहोत. चला तर मग आता या पाठाला सुरुवात करूया. नैसर्गिक संसाधनामध्ये भूकवचातील साधनसंपत्ती, खनिजे आणि धातुके आणि खनिजे कशी तयार झाली हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. भूकवचातील साधनसंपत्तीमध्ये भूकवचामध्ये सापडणाऱ्या साधनसंपत्तीचा विचार केला जातो. जसं की यामध्ये खनिजे, धातुके, खनिज तेल, इतर इंधने, खडक, पाणी, मूलद्रव्ये इत्यादींचा समावेश होतो. खनिजे आणि धातुके. पृथ्वीवरील खडक मुख्यत्वे खनिजांचे बनलेले असतात. बहुतेक सर्व धातू संयुगांच्या स्वरूपात आढळतात. ज्या खनिजांमध्ये धातूंचे प्रमाण जास्त असते त्याला धातुक म्हणतात. धातुकांपासून धातू किफायतशीररित्या मिळवले जाऊ शकतात. म्हणजे कोणताही धातू शुद्ध स्वरूपात असत नाही, त्याच्यावरती विविध प्रक्रिया केल्या जातात आणि त्या प्रक्रिया केल्यानंतर शुद्ध धातू मिळवला जातो. ठीक आहे. तर आता पुढे बघा, खनिजे कशी तयार होतात बरे. तर भूकवचातील मॅग्मा व ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा लावारस थंड झाल्याने त्याचे स्फटिकात रूपांतर होऊन खनिजांची निर्मिती होते. बाष्पीभवनाच्या माध्यमातून स्थायीरूप स्फटिक शिल्लक राहिल्याने खनिज निर्मिती होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या खनिजांचं वर्गीकरण 3 गटामध्ये केलं जातं. जसं की तुम्हाला दिसत आहे, अधातू खनिजे, धातू खनिजे आणि ऊर्जारूपी खनिजे. आता अधातू खनिजांमध्ये कोणकोणते उदाहरणं दिलेले आहेत बघा. अभ्रक, गंधक, जिप्सम, ग्रॅफाइट, हिरा, फेल्ड्स्पार इत्यादी अधातू खनिजे आहेत. धातू खनिजांमध्ये लोह, सोने, चांदी, बॉक्साईट, मॅंगनीज, प्लॅटिनम, टंगस्टन इत्यादी उदाहरणे दिलेली आहेत. ऊर्जारूपी खनिजे म्हणजेच काय, ज्याच्यापासून आपण ऊर्जा मिळवतो. जसं की दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, जसा आपला घरगुती गॅस असतो LPG, तो नैसर्गिक वायूमध्ये येतो. तर ही सर्व ऊर्जारूपी खनिजे आहेत. तर बघा, आणखीन काही तुम्हाला चित्र दिसत आहेत. मॅग्नाईट, अभ्रक, जिप्सम आणि हिरा ही खनिजे आहेत की ज्याची चित्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी खनिजे तुम्हाला दिसत आहेत त्याचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केला जातो. ठीक आहे. आता इंधन म्हणजे काय. दैनंदिन वापरामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी विविध पदार्थ वापरले जातात. अशा पदार्थांना इंधन असे म्हणतात. इंधने स्थायू, द्रव, वायू या तिन्ही अवस्थेमध्ये आढळून येतात. चला तर या इंधनांबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. पहिला आहे दगडी कोळसा, यालाच आपण कोल असे म्हणतो. साधारणतः दगडी कोळशाची निर्मिती कशी झाली तो भाग याच्यामध्ये दिलेला आहे. लाखो वर्षापूर्वी नैसर्गिक घडामोडीमुळे जंगले जमिनीत गाडली गेली. त्यांच्यावर मातीचे थर जमा होत गेले. वरून प्रचंड दाब व पृथ्वीच्या पोटातील उष्णता यांचा परिणाम होऊन गाडल्या गेलेल्या वनस्पतीचे रूपांतर हळूहळू इंधनात झाले. या वनस्पतींच्या अवशेषांपासून दगडी कोळसा तयार झाला. त्यामुळे कोळशाला जीवाश्म इंधन म्हणजेच फॉसिल फ्युएल असं म्हटलं जातं. पीट, लिग्नाईट, ज्यालाच ब्राऊन कोल असं म्हटलं जातं, बिटुमिनस कोल, अँथ्रासाईट हे दगडी कोळशाचे प्रकार आहेत. अँथ्रासाईट हा उच्च प्रतीचा कोळसा मानला जातो की ज्याचा वापर वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये केला जातो. पुढचा भाग आहे खनिज तेल. जमिनीखाली गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थांच्या विघटन क्रियेतून तयार झालेले द्रवरूप इंधन म्हणजे खनिज तेल होय. तर विघटन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, कुजणारे घटक सूक्ष्मजीवांच्या मार्फत प्रक्रिया होऊन कुजण्याची किंवा प्रक्रिया जे होते त्याला आपण विघटन असे म्हणतो. तर लाखो वर्षापूर्वी समुद्री जीव मृत झाल्यावर ते समुद्राच्या तळाशी गेले. त्यांच्यावर माती व वाळूचे थर जमा झाले. जास्त दाब व उष्णता यांमुळे या मृत जीवांच्या अवशेषांचे खनिज तेलात रूपांतरण झाले. पेट्रोलियम हे प्रामुख्याने हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगांचे मिश्रण असून त्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन,
तसेच गंधकाची संयुगेही असतात. पेट्रोलियमपासून विमानाचे पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, वंगण, डांबर हे घटक मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, जसं की कोणतंही खनिज तेल किंवा मूलद्रव्य हे खनिज तेल हे शुद्ध स्वरूपात आढळत नाही, या आधीच मी सांगितलेलं आहे. त्याच्यावर अनेक प्रक्रिया कराव्या लागतात आणि त्या प्रक्रियेमधून आपल्याला शुद्ध धातू किंवा हे शुद्ध खनिज तेल आपल्याला काय होत असतात, मिळत असतात. पुढचा घटक आहे नैसर्गिक वायू, नॅचरल गॅस. नैसर्गिक वायू हे महत्त्वाचे जीवाश्म इंधन असून ते भूगर्भात पेट्रोलियमच्या सानिध्यात तसे काही ठिकाणी फक्त नैसर्गिक वायू म्हणून सापडते. नैसर्गिक वायूमध्ये मिथेन हा सर्वात महत्त्वाचा मुख्य घटक आहे. काही नैसर्गिक वायूंचे इथं रेणुसूत्र दिलेलं आहे. जसं की इथेनचं सूत्र आहे C2H6, प्रोपेनचं आहे C3H8, ब्युटेनचं आहे C4H10. हे घटक अल्प प्रमाणामध्ये असतात. उच्च दाबाखाली कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजे CNG व लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजे LNG मध्ये केलं जातं. नैसर्गिक गॅस जो असतो तो काही ठिकाणी शुद्ध स्वरूपात असतो, जो मिथेन, आणि काही ठिकाणी तो मिश्र स्वरूपात असतो की ज्याच्यानंतर प्रक्रिया करून त्याला शुद्ध स्वरूपामध्ये काय केलं जातं, आणलं जातं आणि इंधनासाठी उपलब्ध करून घेतलं जातं. तसेच पुढचं संसाधन आहे खनिजांनंतर वनस्पती. त्याच्यामध्ये आपण औषधी वनस्पतींचा विचार करणार आहोत. औषधी वनस्पती. वनस्पती ही खूप महत्त्वाची साधनसंपत्ती म्हणून ओळखली जाते. विस्तृत प्रदेशात वनस्पतींच्या विविध जाती एकत्रित दिसतात. यालाच आपण जंगल असे म्हणतो. वनस्पती अन्न मिळवण्यापासून हवेमध्ये ऑक्सिजन निर्मिती ते अनेक औषधी गुणधर्माच्या वनस्पती आपल्याला आढळतात. म्हणजे थोडक्यात वनस्पती ही आपल्या पर्यावरणामधील सर्वात महत्त्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती आहे असे आपण म्हणू शकतो. कारण आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या सर्वच मूलभूत गरजा वनस्पतीपासून पूर्ण होत असतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या चार्टमध्ये काही वनस्पती आणि त्याचे औषधी उपयोग दिसत आहेत. अडुळसा, खोकला, कफ दूर करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कडुनिंब ताप, सर्दी यावर इलाज करण्यासाठी वापरला जातो. सदाफुलीचा अर्काचा उपयोग कॅन्सर उपचारावरती केला जातो. दालचिनीचा वापर अतिसार, मळमळ यावरती उपचार करण्यासाठी केला जातो. सिंकोना याचा उपयोग मलेरियाचं औषध तयार करण्यासाठी केलं जातं. म्हणजे या काही वनस्पती आहेत. अशा असंख्य आणि हजारो वनस्पतींच्या प्रजाती आहेत आणि त्यांच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत की ज्याचा उपयोग वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. जंगल संपत्तीपासून धागे, कागद, रबर, डिंक, सुगंधी द्रव्ये मिळतात. तर लेमन ग्रास, व्हॅनिला, केवडा, खस, निलगिरी यापासून सुगंधी व अर्कयुक्त तेल तयार केले जाते. साबण, सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती बनवण्यासाठी चंदनाचे लाकूड, निलगिरीचे तेल वापरतात. तर साग, सिसम, कडुनिंब, बांबूळ, सुभाबूळ या झाडापासून मजबूत व टिकाऊ लाकूड मिळते की ज्याचा उपयोग फर्निचरमध्ये आपण करतो. बघा, आणखीन एक माहिती सांगितलेली आहे. माहिती मिळवा म्हटले. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींशी चर्चा करून किंवा पुस्तकातून किंवा इंटरनेटच्या मदतीने औषधी वनस्पतीची माहिती मिळवा व वहीत लिहा. तर ही कृती तुम्ही करून ठेवायची आहे. इंधने आणि वनस्पतीनंतर आता आपण सागरी संसाधनांकडे वळत आहोत. समुद्र. जसं की पृथ्वीवरती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे आणि या पाण्यामध्ये असंख्य जैविक आणि अजैविक घटक आहेत. सागरी खनिज संपत्ती किंवा सागरांमधून सुद्धा अनेक प्रकारचे आपल्याला जैविक आणि अजैविक साधनसंपत्ती प्राप्त होतात. तर ती कोणकोणती आहेत? सागरी खनिजे व जैविक संपत्ती. भूगर्भाप्रमाणेच अनेक प्रकारची खनिजे समुद्राखाली सापडतात. सागर तळाशी आपल्याला खनिज तेल व नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतो. सागरी जीवांपासून विविध प्रकारची औषधी तेले मिळतात. तसेच मीठसुद्धा समुद्रातूनच मिळतं. यातल्या काही संसाधनांचा उल्लेख या तक्त्यामध्ये केलेला आहे. सागरी खनिज संपत्ती. थोरियम अणुऊर्जा निर्मितीसाठी वापर केला जातो. तसेच मॅग्नेशियम कॅमेऱ्याच्या फ्लॅश व बल्बमध्ये वापर केला जातो. पोटॅशियम साबण व काच व खत निर्मितीमध्ये वापरला जातो. सोडियम कापड व कागद निर्मितीमध्ये याचा वापर केला जातो. सल्फेट कृत्रिम रेशीम तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. तर ही सगळी झाली सागरी खनिज संपत्ती. आता सागरामध्ये जैविक साधनसंपत्ती कोणकोणती मिळते? तर कोळंबी, सुरमई, पापलेट
प्रथिने व जीवनसत्वाचे स्रोत व अन्न म्हणून यांचा वापर केला जातो. शिंपले औषध निर्मितीमध्ये अलंकार आणि शोभेच्या वस्तू निर्मितीसाठी याचा वापर केला जातो. बुरशी, आता तुम्ही म्हणाल बुरशी ही आपल्यासाठी अपायकारक आहे, तर काही बुरशी अपायकारक नसतात, तर त्याच्यासाठी काही बुरशींचा वापर प्रतिजैविकांची म्हणजे अँटीबायोटिक्सच्या निर्मितीमध्ये सुद्धा केली जाते. शार्क, कॉड मासे यांच्यामध्ये ड जीवनसत्वयुक्त तेल असतं आणि यांचा वापर औषध निर्मितीसाठी केला जातो. समुद्र काकडी कॅन्सर तसेच ट्यूमर रोखण्यासाठी औषध म्हणून याचा वापर केला जातो. जसं की जळूचा वापर सध्या ब्रेन ट्यूमरवरती निदान करण्यासाठी केला जातो, तसंच समुद्र काकडीचा उपयोग कॅन्सर आणि ट्यूमर रोखण्यासाठी याच्या प्रक्रियेचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, या कृतीपत्रिकेवर आधारित आता आपण ही प्रश्नोत्तरं सोडवूया. चला सराव करूया. प्रश्न पहिला काय आहे बघा, मी कोण. पहिला प्रश्न आहे, मी नैसर्गिक वायूचा प्रमुख घटक आहे. तर इथं उत्तर काय येणार आहे, मिथेन किंवा CH4 लिहिला तरी चालेल. पुढे बघा प्रश्न आहे ब, मी ॲल्युमिनियमचं प्रमुख धातू आहे. याचं उत्तर आहे कॉपर. त्यानंतर क बघा, आम्ही स्वस्वरूपात वापरली जाणारी खनिजे आहोत, म्हणजे शुद्ध स्वरूपात. आता ह्याच्यामध्ये येणार आहे हिरा, सोने, चांदी, प्लॅटिनम इत्यादी. त्यानंतर ड प्रश्न आहे, मला द्रवरूप सोने लिक्विड गोल्ड म्हणतात. तर आता ह्याच्यामध्ये आहे मिनरल ऑइल, ठीक आहे, किंवा खनिज तेल, याला लिक्विड गोल्ड असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, जीवाश्म इंधनासाठी पर्यायी इंधन कुठले सुचवा. तर याच्यामध्ये बायोफ्युएल तुम्ही लिहू शकताय, किंवा याच्यामध्ये तुम्ही सौर ऊर्जेचा वापर हे त्याच्यामध्ये सुचवू शकताय. प्रश्न तिसरा बघा, जंगल संवर्धन कसे कराल यामध्ये तुमची भूमिका काय असाल ते लिहा. आता याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्वमत लिहायचं आहे. तर जंगल संवर्धन करण्यासाठी सर्वात प्रथम काही नियम करणे आणि ते नियम प्रत्येकाने काटेकोर पाळणे आवश्यक आहे. जसं की झाड तोडण्यास सक्त मनाई असणे आवश्यक आहे. तसेच स्वतःसुद्धा जास्तीत जास्त झाडे लावणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक प्रबोधन करणे आवश्यक आहे. इत्यादी अनेक उपाय तुम्ही सुचवू शकताय. आता मी हे काही सुचवलेलं आहे, याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला जे काही सुचेल तुम्ही ह्या प्रश्न तिसऱ्यामध्ये लिहू शकताय. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न चौथा, अश्वगंधा, आवळा, हिरडा, बेहडा, शतावरी, तुळस या औषधी वनस्पतीचे उपयोग शोधा आणि लिहा. इंटरनेटवरून तुम्ही लिहू शकताय जरी पुस्तकात माहिती नसेल. जसं की आता अश्वगंधा, आवळा याचा वापर पाचक औषधांमध्ये केला जातो. तसेच वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनामध्ये, शॅम्पूमध्ये वगैरे केला जातो. हिरडा, बेहडा याचा किंवा शतावरी ह्याच्यामध्ये बुद्धिवर्धक किंवा शक्तिवर्धक औषधांच्यामध्ये याचा वापर केला जातो. तुळसचं माहिती आहे तुम्हाला, खोकला किंवा वेगवेगळ्या त्वचा रोगासाठी याचा उपयोग केला जातो. प्रश्न पाचवा बघा काय आहे, सोबतच्या चित्राच्या साहाय्याने खनिज तेल व नैसर्गिक वायू निर्मिती कशी होते ते लिहा. आता आपण या आधीच्या स्लाईडमध्ये खनिज तेल निर्मिती पाहिलेलं आहे की हजारो वर्षापूर्वी समुद्रातील जैविक घटक मृत पाहून ते तळाशी जातात, त्याच्यावरती माती जमा होते व भूगर्भातील प्रचंड तापमान, ऊर्जा याचा परिणाम होऊन त्याचं रूपांतर काय होतं, मिनरल ऑइलमध्ये, खनिज तेलामध्ये त्याचं रूपांतरण होते. हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न पाचवा बघा, नावे लिहा. उच्च प्रतीचा कोळसा, इथं उत्तर येणार आहे तुमचं अँथ्रासाइट. त्यानंतर ऊर्जारूपी खनिज, मिनरल ऑइलमधलं कुठलंही उदाहरण तुम्ही लिहू शकताय. त्यानंतर पुढं बघा, सागरी खनिज संपत्ती. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे, बुरशी, त्यानंतर सोडियम, हे पोटॅशियम, हे सगळे खनिजे तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर बघा, पेट्रोलियमपासून मिळणारे घटक. आता पेट्रोलियमपासून बघा बरेचसे घटक मिळतात. पेट्रोल, गॅसोलीन, डिझेल, केरोसिन, नॅफ्ता, ल्युब्रिकेटिंग ऑइल, टार, परफ्यूम्स, डाईज, हे सगळे त्याचे बाय प्रोडक्ट आहेत की जे पेट्रोलियमपासून मिळणारे घटक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कृती क्रमांक 20 आणि त्याच्या प्रश्नोत्तरानंतर आपण मागील काही कृती क्रमांकाची उजळणी करणार आहोत. कृती क्रमांक 6, उजळणी. याच्यामध्ये प्रश्नोत्तर कोणकोणती होती बघा. प्रश्न पहिला होता, तुमच्या घरामध्ये असणाऱ्या स्थायीरूप, द्रवरूप आणि वायुरूप पदार्थांची यादी करा. आता हा प्रश्न सोपा आहे, तुम्ही सोडवला असाल. कोणतेही स्थायू, द्रव आणि वायूची उदाहरणं तुम्ही याच्यामध्ये लिहू शकताय, परंतु घरामध्ये असणारं असं म्हटलेलं आहे. स्थायीरूप पदार्थामध्ये तुम्ही असंख्य उदाहरण लिहू शकताय. टेबल, खुर्ची, तुमचं दप्तर, पुस्तक, पेन, हे असे असंख्य उदाहरण तुम्ही लिहू शकताय.
द्रवरूप पदार्थामध्ये पाणी, त्यानंतर दूध, त्यानंतर पेट्रोल, डिझेल याचं उदाहरण तुम्ही लिहू शकताय. वायुरूप पदार्थामध्ये हवा, हवेमध्ये असणारा नायट्रोजन, ऑक्सिजन, त्यानंतर तुमच्या घरामध्ये असणारा मिथेन, हे सगळं वायुरूप पदार्थ आहे. प्रश्न दुसरा बघा, घरात लावलेल्या उदबत्तीचा वास लगेच पसरतो. या उदाहरणावरून वायुरूप पदार्थामधील आंतररेणवीय बलाबाबत कोणते निष्कर्ष काढाल. आता यामध्ये लिहायचं आहे तुम्ही की वायुरूप पदार्थामधील कण एकमेकांच्यापासून फार दूर असतात आणि ते कसेही फिरत असतात, त्यामुळे ते खूप कमी वेळामध्ये अगदी दूरपर्यंत काय करू शकतात, पसरू शकतात. त्यांच्यामधील आंतररेणवीय बल अतिशय क्षीण किंवा नगण्य असतो. प्रश्न तिसरा बघा, मेणबत्ती जळत असताना मेणाच्या 2 अवस्था कोठे दिसतात. आता मेणबत्ती जळत असताना स्थायीरूप आणि द्रवरूप अवस्था दोन्हीही आपण काय करू शकतो, पाहू शकतो. प्रश्न चौथा आहे, खालील पदार्थांचे त्याच्या धातू अधातू याच्यामध्ये वर्गीकरण करा. आता धातूमध्ये काय 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 येईल बरं, तांबे, लोखंड, त्यानंतर ॲल्युमिनियम हे धातुरूप पदार्थ आहेत. अधातू कोण कोण आहेत मग, कार्बन, आयोडीन आणि ऑक्सिजन हे काय आहेत, अधातूंची उदाहरणे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कृती क्रमांक 7 याची उजळणी करूया. यामध्ये कोणकोणती प्रश्न होते पहा. प्रश्न पहिला अ होता, रिकाम्या जागा भरा. त्यातलं पहिला आहे अ, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे घटक आहेत. इलेक्ट्रॉनवर टिंबटिंब प्रभार असतो, इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. जोड्या जुळवा. प्रोटॉन कसे आहेत, धनप्रभारित कण आहेत. इलेक्ट्रॉन ऋणप्रभारित आहेत आणि न्यूट्रॉन कसे असतात, उदासीन असतात. प्रश्न दुसरा अ बघा काय आहे, खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण व संयोजन लिहा. जसं आता सोडियमचा 11 आहे, जसं प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन मावतात हे ठरलेलं असतं. त्यानुसार बघा पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8 ठेवायचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते तिसऱ्या कक्षेमध्ये ठेवायचे आहेत. मग सोडियमचं कसं होईल, 2, 8, 1. त्यानंतर पुढं 2, 8. त्यानंतर पुढं किती होईल सांगा, 7. त्यानंतर 2, 8, 2 या पद्धतीनं यांचे इलेक्ट्रॉनिक संरूपण लिहायचं आहे. संयुजा म्हणजे आता शेवटच्या याच्यामध्ये जितके इलेक्ट्रॉन असतील ते त्याची संयुजा असणार आहेत. जसं की सोडियमचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 1 आहे, तर 1 ही त्याची संयुजा झाली. ठीक आहे. आणि क्लोरीनचं 7 आहे, तर 7 ही त्याची संयुजा झाली. मॅग्नेशियमची संयुजा किती आहे, 2 आहे. आता या पुढील प्रश्न बघा. प्रश्न तिसरा अ, खालील आकृतींना नावे द्या. तर आता याच्यामध्ये आता तुम्ही नावं द्यायचं आहेत. पहिला आहे बघा इलेक्ट्रॉन, त्यानंतर के कक्षा, एम कक्षा या पद्धतीनं तुम्ही काय करायचे आहेत, नावं द्यायची आहेत. यानंतर आहे प्रश्न चौथा, खालील तक्त्यात माहिती भरा. कक्षा क्रमांक 1 कक्षेचे नाव आहे के, इलेक्ट्रॉनची संख्या आहे 2. त्यानंतर आता दुसरी कक्षा कुठली आहे, यल. ठीक आहे, इलेक्ट्रॉनची संख्या दिली 8. तर कक्षा क्रमांक 3 आहे यम. आता याच्यामध्ये आहे 2, 8, 8, 18 इलेक्ट्रॉन मावतात. त्यानंतर कक्षा क्रमांक 3 आहे के एल एम, त्यानंतर एन आणि इलेक्ट्रॉनची संख्या आहे 36. कृती क्रमांक 8 उजळणी. याच्यामध्ये बघा प्रश्न कशी होती. प्रश्न पहिला होता, खालील संयुगांचे रेणुसूत्र तयार करण्याच्या पायऱ्या लिहा. पहिला आहे सोडियम सल्फेट आणि पोटॅशियम नायट्रेट. पुस्तकामध्ये दिलेलं आहे सोडियम सल्फेट म्हणजे Na, सल्फेट म्हणजे SO4. ठीक आहे, तिरका गुणाकार करून त्याच्यामध्ये त्याचा अनुक्रमांक लिहून ते सूत्र लिहायचं आहे. तसंच पोटॅशियम नायट्रेटचं सुद्धा लिहायचं आहे. त्यानंतर आहे कॅल्शियम ऑक्साईड CaCO3. तर प्रश्न दुसरा काय बघा, कार्बनची संयुजा 4 आहे आणि ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. तर कार्बन डायऑक्साईड या संयुगाचे रेणुसूत्र लिहा. त्याचं हे आहे CO2. त्यानंतर पुढं बघा, संयुजा 1 असलेली मूलद्रव्य, संयुजा 2 असलेली मूलद्रव्य यांची प्रत्येकी 2 उदाहरणे लिहा. जसं की एक उदाहरण मी आता सांगते. संयुजा 1 असणारं उदाहरण कोणतं आहे, तर क्लोरीन 1 संयुजा आहे. आणि 2 असणारं कुठलं आहे, सोडियम. ठीक आहे, 2, 8, 2 त्याच्यामध्ये आपण लिहितो. तर अशी इलेक्ट्रॉनिक संरूपणावरून तुम्ही संयुजा 1 आणि संयुजा 2 असणारी मूलद्रव्ये तिथं लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त आपण मागील कृतीपत्रिकांचं उजळणी करत आहोत. यानंतर आहे कृती क्रमांक 9 उजळणी. याच्यामध्ये प्रश्न कोणकोणते होते पाहूया.
प्रश्न पहिला होता रासायनिक बंधाचे प्रकार लिहा. याच्यामध्ये एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध हे उत्तर येणार आहे. सहसंयोजी बंधाचे प्रकार सांगा. याच्यामध्ये पण परत एकेरी, दुहेरी आणि तिहेरी बंध असं उत्तर येणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न घेतोय, खालील आकृतीमध्ये तयार होणाऱ्या संयुगात कोणत्या प्रकारचे बंध तयार होतात ते सांगा. आता ही आकृती तुम्हाला दिसत आहे. क्लोरीन आणि मॅग्नेशियम आहे. क्लोरीनने 1 इलेक्ट्रॉन दिलेला आहे मॅग्नेशियमला आणि मॅग्नेशियमनं 1 क्लोरीनला दिलेला आहे. त्यामुळं आता प्रत्येकानं एक भागीदारी केलेला आहे. त्यामुळं एकूण किती दुहेरी बंध तयार होणार आहेत. जसं की तुम्हाला इकडं उजव्या बाजूला बघा 2-2 डॉट दिसत आहे. एक इलेक्ट्रॉनची भागीदारी झाली म्हणजे काय तयार झालं, दुहेरी बंध तयार झाले. आता पुढं बघा खालील आकृतीमध्ये तयार होणाऱ्या संयुगात कोणत्या प्रकारचा बंध तयार होतो. तर या आकृतीमध्ये बघा 11-11 दिले H2O दिलेला आहे. आता हायड्रोजन एक अणू देईल आणि ऑक्सिजनमध्ये भागीदारी होईल. तर याच्यामध्ये सुद्धा दुहेरी बंध तयार होतो. प्रश्न 5वा बघा, धनायन निर्माण होताना इलेक्ट्रॉनची देवघेव होते की त्यांच्यात संधान होते. आता धनायन निर्माण होताना इलेक्ट्रॉनचं काय होणार आहे, तर संधान होणार आहे. एकमेकांना काय होणार आहे, ते इलेक्ट्रॉनची देवघेव करतील आणि धनायन तयार करतील. यानंतर आपण कृती क्रमांक 10 याची उजळणी करत आहोत. याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न होते बघा. प्रश्न पहिला होता, कवकसृष्टीमधील प्राण्यांची वैशिष्ट्ये लिहा. तर आता ह्याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारची कवके तुम्हाला माहीत आहेत की जसं हे विघटनशील पदार्थावरती वाढतात. कार्बन हे त्याचं प्रमुख अन्न आहे. त्यानंतर हे काही कवक अतिसूक्ष्म असतात, ज्या पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर उघड्या सूक्ष्मदर्शकांचा वापर करावा लागतो. तर बुरशी, त्याच्यामध्ये स्पोर फॉर्मेशन असतात, स्पोर तयार होतात, बीजाणू तयार होतात आणि बीजाणूधणी फुटल्यानंतर ह्या बिया पसरतात आणि योग्य वातावरण मिळाले की ते रुजतात. त्यानंतर प्रश्न दुसरा, मोनेरा या सृष्टीतील कोणकोणत्या सजीवांचा समावेश होतो. आता मोनेरामध्ये जीवाणूंचा समावेश होतो. त्याच्यामध्ये कोणतंही एक उदाहरण लिहून तुम्ही त्याची वैशिष्ट्ये लिहू शकताय. यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न तिसरा, जोड्या जुळवा. प्रोटिस्टा कशामध्ये येईल बघा, मोनेरा आणि कवके. ठीक आहे. आता प्रोटिस्टामध्ये पटलबद्ध केंद्रक असते, मोनेरा आता ह्याच्यामध्ये पटलबद्ध केंद्रक नसते आणि कवक हे कसे आहेत, मृतोपजीवी आहे. प्रश्न चौथा आहे, दिलेली विधाने चुकी बरोबर लिहा. अमिबा छद्मपादाच्या सहाय्याने हालचाल करतो, तर हे बरोबर आहे. सृष्टी मोनेरामधील सजीव बहुपेशी असतात, तर हे चूक आहे. खाली दिलेल्या चित्रातील सजीव कोणता आहे ते ओळखायला सांगितलेलं आहे. तर चित्र तुम्हाला दिसत आहे बघा. आता ह्याच्यामध्ये बघा वॉल्वॉक्स आणि त्याच्यानंतर एक मोनेरामधील हे उदाहरण आहे. तर ते तुम्ही पुस्तकात पाहून त्याच्याखाली नावे लिहायचे आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण कृती क्रमांक 11 मधील प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न होता, सजीवांमुळे होणाऱ्या सूक्ष्मजीवांच्यामुळे होणारे नावे लिहा. तर याच्यामध्ये आपण डेंग्यू, मलेरिया याचा समावेश घेऊ शकतो. त्यानंतर प्रश्न दुसरा, चुकी बरोबर लिहा. प्लाझ्मोडियममुळे अमांश होतो, बरोबर आहे. टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे, तर हे चुकीचं आहे. विल्ट हा विषाणूजन्य रोग आहे. यानंतर पुढचा प्रश्न तिसरा बघा, जोड्या जुळवा. विषाणू, शैवाळ आणि जीवाणू यांची माहिती दिलेली आहे. तर विषाणू हे सर्वात लहान असतात, 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर उत्तर आहे. तर शैवाळ जे आहे ते बघा 10 मायक्रोमीटर ते 100 आणि त्यानंतर जीवाणू आहेत ते 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. प्रश्न चौथा, आकारानुसार पुढील सजीवांचे चढत्या क्रमाने नावं लिहा. तर याच्यामध्ये आता पहिल्यांदा काय येईल बघा, शैवाळ, त्यानंतर कवक, जीवाणू आणि मग विषाणू. प्रश्न 5वा बघा, खालील आकृतीमधील सजीवांचे वर्गीकरण लिहा. आता हा ॲस्परजिलस आहे, म्हणजे मक्याच्या ह्याच्यावरील बुरशी आहे. तर हा बुरशी या गटामध्ये, कवक या गटामध्ये येतो आणि त्याचं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कृती क्रमांक 12 त्याची उजळणी करणार आहोत. त्याच्यामध्ये प्रश्न कोणकोणते होते ते पाहूया. प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तुमच्या गावात किंवा परिसरात असलेल्या परिसंस्थाचे नाव लिहा. तर तुम्ही जलीय परिसंस्था लिहू शकताय. त्यानंतर प्रश्न दुसरा, शेतामध्ये आढळणारे उत्पादक आणि प्राथमिक भक्षक याची यादी करा. तर याच्यामध्ये गवत, नाकतोडा, बेडूक, साप, गिधाड हे तुम्ही लिहू शकता. अन्नसाखळी लिहायचं आहे त्याच्यामध्ये. प्रश्न दुसरा,
खालील सजीवांचे प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक आणि विघटक यामध्ये वर्गीकरण करा. आता पहिला आहे बघा बगळे. तर भक्षकाचा प्रकार आणि पोषण पातळी म्हटलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये काही बगळे कशामध्ये येतात, तर हे द्वितीयक भक्षकमध्ये येतात. बेडूक पण द्वितीयक भक्षक, गोगलगाई प्राथमिक भक्षकमध्ये येतो, ससा प्राथमिक भक्षक, पक्षी द्वितीयक भक्षक आणि बुरशी कशामध्ये जाईल, तर बुरशी पण विघटकमध्ये जाईल. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा, खालील चित्रांचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. चित्रामधील परिसंस्थेचे नाव लिहा. जलीय परिसंस्था, या परिसंस्थेच्या झालेल्या ऱ्हासाचे परिणाम लिहा. तर याच्यामुळे प्रदूषणामुळे तिथं आसपास राहणाऱ्या लोकांच्यामध्ये रोगराई पसरत आहे किंवा पाण्यामधील जलचर मृत पावलेले आहेत, हे तुम्ही लिहू शकताय. प्रश्न तिसरा, या परिसंस्थेचा ऱ्हास होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल. सर्वात महत्त्वाचं, प्रदूषण टाळले पाहिजे. सरोवराच्या आसपास किंवा जलसाठ्याच्या आसपास कचरा टाकू नये की ज्यामुळे पावसामुळे ते वाहत जाऊन परत पाण्यामध्ये मिसळते. तसंच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजामध्ये प्रबोधन होणे गरजेचं आहे की त्याच्यामुळे सुद्धा बरंचसं प्रदूषण आपण काय करू शकतो, रोखू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखीन काही प्रश्न आहेत त्याचा आपण पाहूया. प्रश्न चौथा बघा, खालील चित्राचे वर्णन करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, तुम्हाला चित्रामध्ये आढळणारे जैविक घटक आणि अजैविक घटक यांची नावे लिहा. आता जैविक घटक काय काय दिसतात, सोपं आहे. पक्षी, वाघ, हत्ती, साप दिसत आहे, हे सगळे जैविक घटक आहेत. त्यानंतर कीटक दिसत आहे, कीटक. त्यानंतर अजैविक घटक कोणकोणते आहेत, पाणी, हवा, माती, हे सगळे कसे आहेत, अजैविक घटक आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कृती क्रमांक 20 नैसर्गिक संसाधने याचा अभ्यास केला. तसेच त्याच्यावर आधारित प्रश्नोत्तरे यांची देखील चर्चा केली. तसेच कृती क्रमांक 6 ते कृती क्रमांक 12 याच्यामध्ये असणारे प्रश्नोत्तरे आणि त्याची आपण चर्चा केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमधला कृती क्रमांक 20 तुम्ही पूर्ण करायचा आहे. मागील कृती जर सोडवला नसाल तर त्या देखील पूर्ण करायचा आहे. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.